काय? धैर्य मुजुमदार आणि भाऊरावांच्या घरचा नौकर. पैकी नौकर? अरे एवढी वाईट वेळ आली का आपल्यावर? धैर्य का केलं असं तू? आई, इथं थांबण्यासाठी मला कोणी जबरदस्ती केलेली नाहीये. मग तू का राहतोयस इथे? का? काय नाईलाज आहे तुझा असा? खरं सांग बेबी, मला खरं ऐकायचंय. या भाऊरावने तुझ्यावर अशी काय जादू केली म्हणून तुला इथे त्यांचं नोकर म्हणून राहावं लागतंय? बोल धैर्य. धैर्य मुजुमदार, हिम्मत असेल तर आपल्या आई समोर कबूल करा. आमच्या समोर तर मारे तोंड वर करून बोलत होतात. आता का मुख गिळून गप बसलाय? बोला की. धैर्य काय असेल ते मला सांग. तू का राहिलास इथे? बोल धैर्य. धैर्य, आई काहीतरी विचारतीये. अरे बोल की. धैर्य बोल. मी इथं राहतोय कारण माझं प्रेम आहे सावीवर. इतकं प्रेम की त्यांच्याशिवाय जगायचा विचारही नाही करू शकत मी. इतकं प्रेम की त्यांच्याशिवाय मला दुसरं कुणी दिसतच नाही. इतकं प्रेम की मी त्यांच्यासाठी काही करू शकतो. आयुष्यभर त्यांच्या घरात घरगडी म्हणून राहू शकतो. आई, बघितलं साई,
मला वाटलंच होतं असं काहीतरी होणार आहे. तरी आई, आम्ही दोघं तुला सांगत होतो, पण तुला डोळे उडून बघायचंच नव्हतं ना. तुझा विश्वास होता ना हिच्यावर. बघ, चांगलीच परतफेड केली आहे तुझ्या विश्वासाची. आई, तू काय काय स्वप्न बघतेस याच्यासाठी. नेहा काय करतोय? तुझ्या सगळ्या स्वप्नांची वाट कशी लागेल ना याची व्यवस्था करतोय हा. गाई, जी पोरगी तुझा अपमान करते, जिचं नाव पण घेतलेलं तुला चालत नाही, त्याच पोरगीवर प्रेम करायला लागलाय हा. बघा, अहो मी पण तुम्हाला हेच तर म्हणत होते की अहो ते कशाला लपतील इथं, म्हणजे येतील. हल्ली तू काहीच कळवत नाही, काही बोलत नाहीस, ना बिझनेसचं ना पर्सनल. नाही, मुळात असं काही नाहीच आहे. म्हणजे बिझनेसचंही एकदम ओके चाललंय आणि पर्सनलही सगळं ओके चाललंय.